गुड मॉर्निंग. कशा आहात तुम्ही सर्वजण? आम्ही ते एकदम मजेत आहोत. आणि आज आमचं फर्निचर येत आहे. तर फर्निचरसाठी जागा करायची, म्हणजे फर्निचर लावण्यासाठी बनवण्यासाठी त्यांना थोडीशी स्पेस द्यावी लागते. तर त्यासाठी जागा करायची तयारी चालू आहे बेडरूममध्ये दोन्ही. आणि सामान येणेच आता एक 15-20 मिनटामध्ये. तर तिकडचे सगळे बॉक्समध्ये जे सामान येते तिथे मधल्या पोर्चमध्ये ठेवायचं आहे. आणि मी आता पोहे बनवणार आहे. तर भूक लागली आहे सगळ्यांना, नाश्ता बनवला नाही आणि उशीरही झाला आहे. त्यामुळे मग मी आता जसं 9:45 वाजले. काय तिकडं कोपऱ्यात सारखं. हां. तर चला मी आता पटकन नाश्ता बनवून घेते आणि मग बोलते तुमच्यासोबत. आजी हॅलो. आणि आम्ही आता निघालेलो सुपर मार्केटमध्ये. तर मम्मीला घेऊन निघाले मी. आणि आम्हाला दूध वगैरे असं सामान आणायचं आहे, छोटं छोटं सामान आणायचं आहे. आणि घरामध्ये फर्निचर लावायचं काम चालू आहे. तर आता फायनली फर्निचर लागलं की आम्ही सगळं सामान जिथलं तिथे लावणार आहोत. आणि आमचं फर्निचर आलेलं आहे. तर 1 2 3 4 आयटम आहेत. तर तुम्हाला मी दाखवते. बरं 5 आयटम आहेत, 5 सॉरी. तर हे कबड आहे. तर हे सगळ्यात मोठं कबड आहे, तुम्हाला दाखवते. पाहू शकता अशा प्रकारे 6 डोअरचं कबड आहे हे. 6 डोअर नॉट फ्लोअर. आणि इथे खाली 2 ड्रावर आहेत अशा प्रकारे. आणि इकडेही आहे, हे 2 डोअर आहेत. आणि इकडे खाली आहेत ड्रावर्स. एक ड्रावर आहे. अशा प्रकारे हे मोठं कबड आहे, बेडरूमसाठी घेतलंय. आणि तुम्हाला अजून गाऊचं कबड दाखवते. आणि हा आहे गाऊचा बेड. अगं हळू. तर हा किड्स बेड आहे, स्मॉल बेड, एक लहान मुलांसाठीचा. आणि इथे आहे गाऊचं आणि राघवचं आणि कबड. तर आणि इथे पाहू शकता तुम्ही अशा प्रकारे खालीवर आहे.
आणि हा नवीन डायनिंग टेबल आहे. तर या डायनिंग टेबलची आम्ही खूप दिवसापासून वाट बघत होतो, कारण मम्मीचं आणि आईंचं ऑपरेशन झालं आहे गुडघ्याचं, तर त्यांना बसता येत नाही खाली जेवायला. मग त्यासाठी आम्ही मोठा ऑर्डर केला होता. तर अशा प्रकारे आलेला आहे. 6 चेअर्स आहेत आणि घर खूप छान दिसतंय डायनिंग टेबलमुळे. आणि इथे आहे शू रॅक. तर हे देखील नवीन शू रॅक आहे. अशा प्रकारे आहे हे शू रॅक. तीन डोअर आहेत शू रॅकला या. आमचा स्वयंपाक बनवून झालेला आहे. तर मसाले भात लावले मी थोडासा. तर मसाले भात बनतोय कारण उशिरा लावला. आणि आज आहे आंबरस आणि चपाती, वांग्याची भाजी आणि दुपारची भाजी राहिली थोडीशी ती आहे. आणि अशा प्रकारे तुम्ही पाहू शकता. इथे आहे वांग्याची भाजी, वांग्याचं भरीत आहे, कापून वांग्याचं. इथे भोपळ्याची भाजी आहे आणि इथे आहे आंबरस आणि चपाती आणि मसाले भात होतोय. काय तुला कुठे बसायचं जेवायला? तुझी प्लेस कुठे आहे? माझं प्लेस इथं आहे. आणि ना ह्याच्यात ना मम्माने मिल्क टाकलं होतं. दिस इज आंब्याचा रस. मग ना ते लाईट कलरचं झालं. हा, लिटिल लाईट झालं ना. आणि कोणाला खायचं हे कोणाला आवडतं? आणि ते आणि आमचं जेवण वगैरे आत्ताच झालंय. तर मी आमचा थोडासा पसार राहिला आहे, तो कपाट्समध्ये आज मी लावला नाही. तो उद्या आणि परवा लावेन, गार्गी आणि माझे मिस्टर ऑफिसला गेल्यावर. तर सगळा बऱ्यापैकी आवरायचं बाकी आहे अजून. आणि उद्या गार्गीला स्कूल आहे, उद्या मंडे आहे. तर मी आजचा ब्लॉग इथेच संपवते. तुम्हाला जर आजचा ब्लॉग आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.